हाय फ्रेंड्स, मैं सेल्फ दीपक वेयर फ्रॉम वेयर क्लासेस। आज हम पास्ट टेंस जो है उसका पास्ट परफेक्ट टेंस थर्ड टेंस देखने जा रहे हैं। पिछले वीडियो में हमने पास्ट सिंपल पास्ट एंड पास्ट कंटिन्यूअस देखा था। अभी हम पास्ट परफेक्ट टेंस देखने जा रहे हैं। हाउ टू फाइंड पास्ट परफेक्ट टेंस? सब्जेक्ट प्लस हैड प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट। ओके, ये हो गया इसका फॉर्मूला। अगर ये फॉर्मूला आपको सिंपल प्रेजेंट सिंपल पास्ट, इसमें डिफरेंस बताया मैंने अभी आपको। प्रेजेंट परफेक्ट और प्रेजेंट पास्ट परफेक्ट में क्या डिफरेंस है? सिर्फ यहाँ पे डिफरेंस है। प्रेजेंट में हैव आएगा और पास्ट में हैड आएगा। देखिए, दे हैड परचेज न्यू कार। दे सब्जेक्ट हो गया, हैड और V3 वर्ब का थर्ड फॉर्म। सेकंड सेंटेंस लेते हैं, शी हैड बॉट वेजिटेबल्स। शी हैड बॉट वेजिटेबल्स। इस तरीके से ये सेंटेंस हम बना सकते हैं। अभी हम अफर्मेटिव सेंटेंस की तरफ बढ़ेंगे। अफर्मेटिव सेंटेंस कैसे बनाते हैं? ठीक है, ये क्या होता है कि एक्शन पास्ट में कंप्लीट हो गई है। दे हैड परचेज्ड अ न्यू कार, उन्होंने कार खरीदी, पास्ट टेंस हो गया, एक्शन कंप्लीट हो चुकी थी। शी हैड बॉट वेजिटेबल, वेजिटेबल उसने लाया, बॉट लाया उसने, एक्शन कंप्लीट हो गई है। अफर्मेटिव सेंटेंस बनाते वक्त में सबसे पहले सब्जेक्ट प्लस यहाँ पे सब्जेक्ट कौन से आएंगे? आई, वी, यू, दे, ही, शी, इट, नेम आएंगे, पीटर नेम। ठीक है, ये हो गया आपका सब्जेक्ट। ये सब्जेक्ट्स में से कोई भी सब्जेक्ट लग रहा है तब भी आपको हैड ही लिखना है। हैड watched सब्जेक्ट्स कोई भी हो, अफर्मेटिव सेंटेंस बनाते वक्त में ध्यान में रखना पड़ेगा आपको कि सब्जेक्ट प्लस हैड प्लस ये V3 हो गया और ये ऑब्जेक्ट हो गया। ये बात इसलिए दोहरा रहा हूं मैं आपको कि एक्टिव पैसिव में आपको ये बहुत जरूरत रहेगा। अभी हम नेगेटिव की तरफ मुड़ते हैं। नेगेटिव सेंटेंस बनाते वक्त में क्या करना पड़ेगा आपको? नेगेटिव सेंटेंस का वैसा ही है, सब्जेक्ट आई, वी, यू, दे, ही, शी, इट, दिखाना नहीं, हैड नॉट वॉच्ड ओके। सेंटेंस सेम है, स्ट्रक्चर सेम है, सिर्फ एक काम किया है यहाँ पे, हैड के बाद में नॉट लगाया है। नेगेटिव सेंटेंस बनाते हैं, सब्जेक्ट प्लस हैड प्लस नॉट हमने यूज किया है। ओके, इसमें से आपको समझ में आएगा कि किस तरीके से सेंटेंस स्ट्रक्चर होता है। हमको अगर क्वेश्चन बनाने हैं, क्वेश्चन बनाते वक्त में क्या करोगे आप? हेल्पिंग वर्ब, फाइंड आउट द हेल्पिंग वर्ब। हेल्पिंग वर्ब क्या है इसमें? हैड शुरू में लेना है। हैड के बाद में सब्जेक्ट आई, वी, यू, दे, ही, शी, इट, हैड। वर्ब का थर्ड फॉर्म फिनिश्ड माय, फिनिश्ड वर्क इन टाइम। देखिए,
Had I finished work in time, had we finished work in time, had. इसमें से आपको कोई भी एक सब्जेक्ट आपको यूज करना है, कोई भी एक सब्जेक्ट, कोणता पण एक सब्जेक्ट तुम्हाला या ठिकाणी वापरायचा आहे. ठीक आहे. बघा, had he finished work in time, had she finished work in time. या ठिकाणी पुन्हा डबे बनवताना how, when, where, which. बघा, how had I finished work in time, मी कसे माझे काम पूर्ण केले. When had I finished work in time, where had I finished work in time. या टाइप मध्ये तुम्ही करू शकता. आपण आता याचे युजेस बघूया. युजेस म्हणजे याचा वापर कोणत्या ठिकाणी होतो. ठीक आहे. पहिला यूज आहे ऍक्शन कंप्लीटेड इन द पास्ट. ऍक्शन पास्ट में एक्शन कंप्लीट हो चुकी है, जसे इथे घेतलं. फादर ब्रॉट, यहां पर आपको जो है हैड लेना पड़ेगा. Father had brought ice cream for us. Subject had plus be. Okay. और एक एग्जाम्पल लेते हैं. Mother had cooked इडली सांबार. आईने इडली सांबार बनवलेले होते. वडिलांनी आईस्क्रीम आणली होती. होता, होती, होते, एंडला असं येणार आहे. सेकंड यूज आहे इसका डेफिनेट एज वेल एज इनडेफिनेट टाइम. डेफिनेट एंड इनडेफिनेट टाइम. डेफिनेट इनडेफिनेट टाइम म्हणजे यामध्ये एक फिक्स टायमिंग असणार. डेफिनेट त्याच्यामध्ये तुम्हाला हे वापर करू शकता. ही न्यू माय फेस इमिजिएटली. He had first met me in April. बरं, डेफिनेट पिरियड सांगितलेला आहे. डेफिनेट म्हणजे काय, एक्झॅक्टली फिक्स पिरियड सांगितलेला आहे, ज्याच्यामध्ये त्याने कधी ओळखलं. ही न्यू माय फेस इमिजिएटली. ही हॅड फर्स्ट मेट मी इन एप्रिल. एप्रिल मध्ये भेटला होता. ही हॅड मेट, हा झाला पास्ट परफेक्ट. ओके. इनडेफिनेटला कसं देणार, आय recognized his face. I had seen him somewhere before. Indefinite हा डेफिनेट झाला. फिक्स माहिती आहे, एप्रिल मध्ये भेटला होता. Indefinite. Somewhere before माहित नाही, कधीतरी कुठेतरी भेटला होता. अशा ठिकाणी आलेन्स वापरतात. पुन्हा एकदा बघूया. पास्ट टेन्स मधला थर्ड टेन्स असतोय पास्ट परफेक्ट टेन्स, पूर्ण भूतकाळ. सब्जेक्ट प्लस हॅड प्लस वी थ्री प्लस ऑब्जेक्ट. दे हॅड परचेस्ड अ न्यू कार. त्यांनी कार विकत घेतली होती, म्हणजे काळ ऍक्शन पूर्ण झालेली होती म्हणून त्याला परफेक्ट म्हटलं गेलेलं आहे. She had bought vegetables. अफर्मेटिव्ह सेंटेन्स बनवताना सब्जेक्ट घ्यायचा,
हॅड घ्यायचा, V3 घ्यायचा आणि ऑब्जेक्ट घ्यायचा. निगेटिव्ह बनवताना सब्जेक्ट आहे हॅड, नॉट आणि ऑब्जेक्ट. क्वेश्चन बनवताना हॅड सुरुवातीला घेतलाय, त्याच्यानंतर सब्जेक्ट घेतलाय, वरचा थर्ड फॉर्म घेतलाय आणि सेंटेन्स बनवलेले आहे. हॅड, इट फिनिश्ड वर्क इन टाइम, वेअर वगैरे तुम्ही त्याच्याबद्दल वापरू शकता. युजेस, ऍक्शन कम्प्लीटेड इन द पास्ट, भूतकाळात पूर्ण झालेली कृती व्यक्त करण्यासाठी या काळाचा वापर करतात. फादर हॅड बॉट आईस्क्रीम फॉर अस, मदर हॅड कुक इडली सांबार. डेफिनेट, इंडेफिनेट टाइमिंग, ही न्यू माय फेस इमिजिएटली, ही हॅड फर्स्ट मेट मी इन एप्रिल. डेफिनेट टाइमिंग दाखवण्यासाठी सुद्धा प्रेझेंट परफेक्ट सॉरी पास्ट परफेक्ट वापरला जातो. आय रिकॉग्नाइज हिज फेस, बघा या ठिकाणी आय हॅड सीन आलेला आहे, म्हणजे पास्ट परफेक्ट या ठिकाणी आलेला आहे. या प्रकारे आहे. पुढचा जो आहे पास्ट मधला शेवटचा टेन्स जो आहे पास्ट मधला टाइप, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, तो बघूया. पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, मराठी मध्ये आहे चालू पूर्ण काळ. ओळखायचा कसा चालू पूर्ण भूतकाळ ओळखायचा कसा, त्याचा फॉर्म्युला काय आहे? पहिले फॉर्म्युला बघूया. सब्जेक्ट प्लस हॅड प्लस बीन, वरच्या फर्स्ट फॉर्मला ING. हाउ टू फाइंड, कैसे पहचानना है? पास्ट परफेक्ट कंटिन्यूअस टेंस से सब्जेक्ट है हैड प्लस बीन प्लस वर्ब का फर्स्ट फॉर्म और ING ये रहेगा उसको. सेंटेंस देखते हैं. आई हैड बीन वॉचिंग टीवी. सब्जेक्ट प्लस हैड प्लस बीन वर्ब लाएंगे. सेकंड सेंटेंस देते हैं. फादर हैड बीन रिटर्निंग फ्रॉम ऑफिस. हैड बीन रिटर्निंग. अफर्मेटिव सेंटेंस कैसे बनाने के? टेंस का अफर्मेटिव सेंटेंस का स्ट्रक्चर क्या है? पहले सब्जेक्ट है आई, वी, यू, दे, या ही, शी, इट और नेम. देखिए अभी आप यहाँ पर जो है आप बोलेंगे कि अलग अलग क्यों लिखा है, हे वेगवेगळं का लिहिलेलं आहे. तर आय, वी, यू, दे हा जो आहे हा फर्स्ट पर्सन सेकंड पर्सन आहे आणि ही, शी, इट किंवा नेम एखादा आला, इथे प्रवीण नाव आलेलं आहे, तर हे थर्ड पर्सन आहे. मतलब आय फर्स्ट पर्सन, यू, वी, दे, त्याच्याबरोबर बोलतोय तो थर्ड पर्सन राहतो कधी ज्याच्याबद्दल बोललं जातं. हॅड बीन प्लेइंग. ओके, हॅड बीन प्लेइंग हे झालं अफर्मेटिव्ह सेंटेन्स. निगेटिव्ह सेंटेन्स, निगेटिव्ह सेंटेन्स बनवताना सेम आहे, फक्त आय, वी, यू, दे सब्जेक्ट घेतला. यापैकी एक कोणताही सब्जेक्ट घेतला आपण, ही, शी, इट. ओके, हॅड, हॅड नंतर नॉट, बीन, ओके. बघा एकदम सिंपल स्ट्रक्चर आहे, एकदम इझी स्टेप्स आहे. फक्त फॉर्म्युला जर तुमच्या लक्षात आला तर तो फॉर्म्युला लक्षात आल्यानंतर सेंटेन्स स्ट्रक्चर कसं आहे हे लगेच करू शकतो. आय हॅड नॉट बीन प्लेइंग, वी हॅड नॉट बीन प्लेइंग, यू हॅड नॉट बीन प्लेइंग, ही हॅड नॉट बीन प्लेइंग, शी हॅड नॉट बीन प्लेइंग. या ठिकाणी सेम फक्त हॅड वापरलेला आहे. आता जर आपण याचा क्वेश्चन बनवायचं ठरवलं, क्वेश्चनचं फॉर्मेशन कसं राहणार? सेम हॅड जो आहे तो हॅड आपण स्टार्टिंगला घेऊया. हॅड प्रवीण
not been read. कसं आलं? सब्जेक्ट I, we, you, they, he, she, it. म्हणजे had प्लस सब्जेक्ट प्लस been किंवा not been प्लस verb ing. या टाइप मध्ये तुम्ही बनवू शकता. याचं युसेज काय, कशासाठी वापरला जातो? सर्वात महत्त्वाचं, प्रत्येक टेन्सचा हा जो आहे हा युसेज दिला जातो, यूज दिला जातो. कुठे वापरायचा हे जर तुम्हाला कळालं तर तुम्ही त्याचा वापर करू शकता. या ठिकाणी बघा, समथिंग दॅट हॅड बीन हॅपनिंग for a period of time. Something else happened. एखादी गोष्ट घडण्यापूर्वी दुसरी गोष्ट घडली असेल तर, फॉर एक्झाम्पल, I had been waiting for 40 minutes before the bus came. या ठिकाणी the bus came सिंपल पास्ट आला, had been or waiting पास्ट परफेक्ट कंटिन्यूअस आला. म्हणजे बिफोर द बस केम, बस येण्याच्या अगोदर कोणती क्रिया घडली त्यासाठी आपण या टेन्सचा वापर करू शकतो. परत एकदा बघूया. पास्ट परफेक्ट कंटिन्यूअस टेन्स त्याला चालू पूर्ण भूतकाळ म्हटलं जातं. हाऊ टू फाइंड, कसं ओळखायचं? कैसे पहचानना है? सब्जेक्ट हॅड, बीन, वर्ब फर्स्ट फॉर्म आयएनजी अँड ऑब्जेक्ट. आय हॅड बीन वॉचिंग टीव्ही, म्हणजे मी टीव्ही बघत होतो, काही वेळ बघितल्यानंतर ऍक्शन पास्ट मध्ये कंप्लीट झालेली आहे. फादर हॅड बीन रिटर्निंग फ्रॉम ऑफिस, फादर ऑफिस मधून रिटर्न येत होते, ऍक्शन कंप्लीट झालेली नाहीये. पास्ट परफेक्ट मध्ये बघितलं ऍक्शन कंप्लीट झाली आहे. अफर्मेटिव्ह सेंटेन्स बनवताना सब्जेक्ट हॅड बीन वरन आयएनजी, निगेटिव्ह बनवताना सब्जेक्ट हॅड नॉट बीन प्लेइंग आयएनजी. क्वेश्चन बनवताना हॅड सुरुवातीला घ्यायचा, हॅड सब्जेक्ट प्लस बीन नॉट आयएनजी. यूसेज, यूज कुठे करायचा? दो एक्शन हो रहे हैं लेकिन वो एक्शन के पहले कौन सी एक्शन हुई? बस आने से पहले क्या हुआ? वेटिंग करने की एक्शन हुई, तब उस वक्त में ये यूज करने का है पास्ट परफेक्ट कंटिन्यूअस टेन्स, त्यावेळेस हे वापरायचं आहे. अशा प्रकारे आपला हा जो टेन्स आहे हा पास्ट टेन्स या ठिकाणी संपतो आहे. आपण आता पास्ट टेन्सची एक रिव्हिजन घेऊया आणि पुढचा टेन्स पुढच्या व्हिडिओमध्ये कव्हर करूया. आतापर्यंत जर तुम्ही चॅनलला लाईक नसेल केलं तर लाईक करा. याच्या अगोदर प्रेझेंट आणि पास्टचे दोन टेन्सचे मी व्हिडिओ बनवलेले आहे पार्ट 1 पार्ट 2 मध्ये, तर तुम्ही व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे ते तुम्ही बघा. पास्ट टेन्सचे जे प्रकार पडतात, पहिला आहे सिंपल पास्ट, दुसरा आहे पास्ट कंटिन्यूअस, तीसरा आहे पास्ट परफेक्ट आणि आता जो बघितला आपण पास्ट परफेक्ट कंटिन्यूअस. ओके, बघा दोन सेंटेन्स घेऊया. आय ईट अ मँगो. दुसरा घ्या, शी राईट अ लेटर. तुम्हाला हे सेंटेन्स दिलं जाईल. एक्झाम मध्ये कसं राहणार आहे? एक तर सेंटेन्स असेल, या काळांपैकी तुम्हाला एक बनवायचं आहे किंवा फाइंड द टेन्स, अशा प्रकारे तुम्हाला येणार आहे. बघा आता सिंपल पास्ट टेन्स म्हणजे काय? सब्जेक्ट प्लस V2 प्लस ऑब्जेक्ट. मग सब्जेक्ट झाला आय, V2 इटचं V2 8,
अ मैंगो. सेम सब्जेक्ट शी यांना कळालं नसेल त्यांच्यासाठी परत सब्जेक्ट प्लस V2. राईटचं V2 आहे रोड अ लेटर. ओके, या ठिकाणी आपला सिंपल पास्ट टेन्स संपलाय. जर कळालं नसेल तर व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा, कारण तुम्हाला 12th स्टँडर्ड पर्यंत सेम तुम्हाला हे टेन्सेस आहे. पास्ट कंटिन्युअस टेन्स, हाऊ टू फाइंड पास्ट कंटिन्युअस टेन्स, कसं काय ओळखायचं? सब्जेक्ट प्लस वॉज किंवा वेअर, वर्बला ing. ओके, सब्जेक्ट झाला आय, वॉज वेअर काय घ्यायचं आहे? वॉज. इट वर्बच्या फर्स्ट फॉर्मला ing, इटिंग अ मँगो. ओके, I am eating a sorry I was eating a mango या टाइप मध्ये बघा. त्यानंतर तुम्ही जर बघितलं, आता हे आहे थोडंसं विचार करा हा याचा. ते जे आहे ते जे आहे त्या टाइप मध्ये जे आहे तुम्ही थोडंसं विचार करून बघा काय सेंटेन्स आहे. बघा, पास्ट कंटिन्युअस शी वॉज रायटिंग अ लेटर. ओके, पास्ट परफेक्ट टेन्स आपण शिकलो. पास्ट परफेक्ट टेन्स काय? सब्जेक्ट प्लस हॅड प्लस V3. ओके, मग आय हॅड आला, हॅड. V3 इटन अ मँगो. ठीक आहे, पुन्हा समजल्याने विचारा. शी हॅड रिटन अ लेटर. अशा प्रकारे पास्ट परफेक्ट टेन्स पण झालाय. तर शेवटचा टेन्स बघूया. पास्ट परफेक्ट कंटिन्युअस सब्जेक्ट प्लस हॅड प्लस बीन इतकं झाला आपला. प्लस वर्बच्या फर्स्ट फॉर्मला ing, मग काय येणार? आय हॅड, पुढे बीन, पुढे वर्बच्या फर्स्ट फॉर्मला ing, इटिंग अ मँगो. ओके, नाही समजलं पुन्हा बघा. सब्जेक्ट आहे शी प्लस हॅड प्लस बीन प्लस फर्स्ट फॉर्मला रायटिंग लेटर, फर्स्ट फॉर्मला ing लावलाय. ओके, या ठिकाणी हे संपलंय. तुम्हाला एक एक्झाम्पल देतो मी. आय प्ले क्रिकेट. हे जर वाक्य तुम्हाला येत असेल, जर आजचा टेन्स कळाला असेल, रिव्हिजन कळाली असेल, तर 4 सेंटेन्स 4 कमेंट्स मध्ये तुम्ही मला आन्सर पाठवू शकता. ओके, जर काही डाऊट्स असेल तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये विचारू शकता. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण फ्युचर टेन्स सुरुवात करूया. अगोदरचे व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्स बघा. चॅनल सबस्क्राइब केला नसेल तर सबस्क्राइब करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा. थँक्यू. हॅव अ नाईस डे. बाय.